नमस्कार, सुस्वागत. देवेंद्रनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मी इथे जमलेल्या सर्वांचे व ऑनलाईन मीटिंग अटेंड करत असणाऱ्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आपल्या पतसंस्थेच्या 19व्या वार्षिक सभेला आपण आता सुरुवात करूया. प्रथम आपण अहवाल सालामध्ये ज्या व्यक्तींचे निधन झाले आहे अशा व्यक्तींना श्रद्धांजली वाहणार आहोत. आपल्या संस्थेचे तज्ञ संचालक कैलासवासी गजानन सोनबाहोणे यांना, तसेच कैलासवासी रमेश रघुनाथ अधिकारी, कैलासवासी दत्तात्रय काशीनाथ पाटील, कैलासवासी प्रभाकर पाटील, कैलासवासी आत्माराम पुरुषोत्तम प्रधान, संस्थेचे तज्ञ संचालक श्री सतीश प्रधान यांच्या सासूबाई कैलासवासी वाचती पुरुषोत्तम चिटणीस, कैलासवासी जया रमेश सबनीस, नेते सिनेकलाकार, सीमेवर लढणारे सैनिक, तसेच अहवाल सालात संस्थेच्या ज्या ठेवीदार सभासदांचे निधन झाले आहे अशा सर्वांना आपण 2 मिनिट उभे राहून श्रद्धांजली अर्पण करूया. विश्राम. मीटिंग मध्ये आपण विषय क्रमांक 9 सुरुवातीला घेणार आहोत. आपल्या सभेचा विषय क्रमांक 9 आहे कोरोना संकटाच्या काळात आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा आपण सत्कार करणार आहोत. नगराध्यक्ष श्री प्रशांत मधुसूदन नाईक, नगरसेवक श्री अनिल रमेश चोपडा. आपण त्यांचा सत्कार करणार होतो, पण आज ते काही कारणास्तव उपस्थित नसल्याने त्यांचा सत्कार आपण नंतर करणार आहोत. या पुढील सत्कार मूर्ती आहे कुमारी शर्विका जितेन म्हात्रे. वयाच्या 2.5व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात उंच व कठीण किल्ला सर करण्याची कामगिरी तिने केली आहे. तसेच आतापर्यंत 25हून अधिक किल्ले सर केले आहेत. एवढेच नव्हे तर तिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन यांनी याची नोंद घेऊन आपणास सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे देवेंद्रनाथ पतसंस्थेकडून आज आपला सत्कार करण्यात येत आहे. कुमारी शर्विका जितेन म्हात्रे हिचा सत्कार आपल्या पतसंस्थेच्या उपाध्यक्षा तांडेल मॅडम, संचालिका माधुरी प्रधान मॅडम तसेच संचालिका सोनी मॅडम यांच्या हस्ते करण्यात यावा. पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री विकास हरिश्चंद्र पाटील. आपण कोविड महामारीच्या काळात घरोघर जाऊन रुग्णांची सेवा केली, तसेच औषध व इतर सामुग्री घरोघर पोहोचवून एक सामाजिक बांधिलकी दाखवली. त्याकरिता आपला सत्कार करीत आहोत. श्री विकास हरिश्चंद्र पाटील यांचा सत्कार आपल्या पतसंस्थेचे चेअरमन श्री अशोक प्रधान सर यांच्या हस्ते करण्यात येईल. मोबाईल मध्ये बाहेर आणायला लागेल.
ओके. हा. पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री महेंद्र उत्तम पवार. आपण कोविड महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे अंत्यविधी करण्याचे काम केलेले आहात. त्याकरिता आपला सत्कार करीत आहोत. श्री महेंद्र उत्तम पवार यांचा सत्कार आपल्या पतसंस्थेचे तज्ञ संचालक श्री सतीश प्रधान सर यांच्या हस्ते करण्यात येईल. पुढील सत्कार मूर्ती आहेत श्री किशोर दत्तात्रय प्रधान. आपण विमा प्रतिनिधी म्हणून आपल्या क्षेत्रात उत्तम प्रकारे काम केले आहे. आपण केलेल्या कामाची दखल घेऊन LIC कंपनी मार्फत आपणास MDRT म्हणून गौरवण्यात आलेले आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक करण्याकरिता देवेंद्रनाथ पतसंस्थेच्या वतीने आपला सत्कार करीत आहोत. श्री किशोर दत्तात्रय प्रधान यांचा सत्कार आपल्या पतसंस्थेचे सेक्रेटरी श्री महेश कर्णिक सर यांच्या हस्ते करण्यात येईल. आता आपण सभेच्या पहिल्या विषयाकडे बोलूयात. मागील दिनांक 21 जुलै 2019च्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे. मी संस्थेचे सेक्रेटरी श्री महेश कर्णिक सर यांना विनंती करते की यांनी इतिवृत्ताचे वाचन करावे.
नमस्कार. देवेंद्रनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 21 जुलै 2019 रोजी ठीक 11 वाजता श्री राम मंदिर हॉल, ब्राह्मणआळी, अलिबाग येथे संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. संस्थेचे उपविधीप्रमाणे कोरम अपूर्ण असल्याने सभेचे कामकाज अर्ध्या तासाने सुरू करण्यात येईल, असे संस्थेचे तज्ञ संचालक सतीश दत्तात्रय प्रधान यांनी उपस्थित सभासदांना सांगितले. त्यानुसार अर्ध्या तासाने सभेपुढील कामकाजाला सुरुवात करण्यात आली. सभेची सुरुवात करण्यापूर्वी अहवाल सालामध्ये ज्या सभासदांचे, ठेवीदारांचे व मान्यवरांचे दुःखद निधन झाले आहे अशांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे सभासद कैलासवासी अजय खंडेराव मोरे, विलास जगन्नाथ भगत, अनिल वामन चौलकर, श्रीमती सुनीला दत्तात्रय कर्णिक, देशाचे माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रिकर, देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, देशाचे माजी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या कैलासवासी निर्मला पुरंदरे, तसेच सिने नाट्य कलाकार रमेश भाटकर व देशाच्या सीमेवर लढत असताना मृत्युमुखी पडलेल्या जवान यांना 2 मिनिटे स्तब्ध राहून उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. वरील प्रमाणे श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर माननीय श्री सुनीलजी तटकरे हे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक तसेच सर्व सभासद, ठेवीदार यांच्याकडून अभिनंदनाचा ठराव संस्थेचे तज्ञ संचालक श्री सतीश दत्तात्रय प्रधान यांनी घेतला. वरील प्रमाणे अभिनंदनाचा ठराव झाल्यानंतर सभेच्या अजेंड्याप्रमाणे सभेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विषय क्रमांक 1. मागील दिनांक 22/7/2018च्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. मागील सभा दिनांक 22/7/2018चे इतिवृत्त संस्थेचे सेक्रेटरी महेश शरदचंद्र कर्णिक यांनी सभेपुढे वाचून दाखवले. सदर इतिवृत्त बरोबर असल्याने ते कायम करण्यात आले. विषय क्रमांक 2. सन 18-19 मधील संचालक मंडळाच्या संस्थेच्या कार्याबद्दल वर्षाअखेर अहवालात विचार करणे व स्वीकृत करणे. सन 18-19 मधील संचालक मंडळाच्या संस्थेच्या कार्याबद्दल वर्षाचा अहवाल सभेपुढे संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक शंतर प्रधान यांनी वाचून दाखवला. सदर अहवाल बरोबर असल्याने या अहवालावर संस्थेने दिलेल्या मुदतीत सर्व सभासदांकडून कोणतीही सूचना, प्रश्न अथवा आक्षेप न आल्याने त्या सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक 3. सन 18-19च्या वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे व स्वीकृत करणे. संस्थेचे सेक्रेटरी श्री महेश शरदचंद्र कर्णिक यांनी 1/4/2018 ते 31/3/2019 या मुदतीचे ताळेबंद व नफा तोटा पत्रक सभेपुढे वाचून दाखवले असता नफा तोटा पत्रकातील इमारत, घसारा याबाबत संस्थेचे सभासद किशोर प्रधान यांनी शंका विचारली असता संस्थेचे सेक्रेटरी यांनी योग्य प्रकारे शंका निरसन केले व ते बरोबर असल्याने अहवाल सालातील नफा तोटा पत्रक व ताळेबंद यांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक 4. वैधानिक लेखापरीक्षकांच्या लेखापरीक्षण अहवालावर विचार करणे. 2018-19 चे शासकीय लेखापरीक्षक MG टिळक, सनदी लेखपाल, ठाणे, पॅनल क्रमांक 12/094 यांनी पूर्ण केले. त्यांनी सन 18-19 च्या आर्थिक वर्षाकरता लेखापरीक्षण वर्ग अ प्रदान केला आहे. शासकीय लेखापरीक्षण अहवाल संस्थेच्या संचालिका माधुरी मधुकर प्रधान यांनी सभेत वाचून दाखवला व तो बरोबर असल्याने सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक 5. संचालक मंडळाने तयार केलेला सन 18-19 अखेरच्या कायदा नियम यास अनुसरून नफा वाटणीस मान्यता देणे. 31/3/2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला एकूण नफा ₹39,79,604 इतका झाला. मागील वर्षाचा शिल्लक नफा मिळवून निव्वळ नफा ₹39,80,561 इतका झाला आहे.
सभासदांना आर्थिक वर्षाकरता 15% लाभांश देण्यात येणार आहे, असे संस्थेचे तज्ञ संचालक सतीश प्रधान यांनी जाहीर केले. सदर नफा वाटणी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक 6. सन 19-20 या आर्थिक वर्षाकरता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची आणि सन 18-19च्या अंदाजपत्रकातील खर्चाची माहिती देणे व मंजुरी घेणे. सन 18-19च्या आर्थिक वर्षाकरता संस्थेने तयार केलेल्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाची माहिती संस्थेचे संचालक विजय जैन यांनी सभेपुढे वाचून दाखवली. तसेच सन 19-20 या आर्थिक वर्षाकरता संचालक मंडळाने तयार केलेले अंदाजपत्रक सभेपुढे वाचून दाखवण्यात आले. ते बरोबर असल्याने सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विषय क्रमांक 7. संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती देणे. संचालक मंडळाचे सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक प्रधान यांनी सभेपुढे वाचून दाखवली. त्याची माहिती खालीलप्रमाणे. व्यवस्थापन समिती सदस्यांना दिलेले कर्ज 30,98,709. व्यवस्थापन समिती सदस्यांना दिलेल्या कर्जाची वसुली नियमित. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्ज 1,91,75,216. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या एका कर्जाची वसुली अनियमित. संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेले कर्ज ही तारणी कर्ज आहे. विषय क्रमांक 8. सन 19-20 च्या आर्थिक वर्षाकरता वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व त्याचे मानधन निश्चित करणे. सन 19-20 या आर्थिक वर्षाकरता वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व मानधन निश्चित करणे असा प्रश्न संस्थेचे व्हाईस चेअरमन ज्योत्स्ना तांडेल यांनी सभेत विचारला असता सभेत सांगण्यात आले की वैधानिक लेखा परीक्षकांची नेमणूक ही संस्थेचे संचालक मंडळ यांनी ठरवावी असं सर्वानुमते ठरले. विषय क्रमांक 9. प्रशिक्षण, कर्ज, गुंतवणूक, वसुली इत्यादी तत्सम विषयाबाबत वार्षिक धोरणांना मान्यता देणे. दरवर्षी संचालक कर्मचारी यांनी नियमाप्रमाणे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. तसेच सभासदांनी प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे, असे संस्थेचे अध्यक्ष अशोक प्रधान यांनी सांगितले. संस्थेचे कर्ज वाटप सुरक्षित करत असल्याने तसेच कर्ज व वसुली नियमाप्रमाणे चालू असल्यामुळे त्याबाबत नवीन धोरणे काही आखलेली नाही. पण येणाऱ्या आर्थिक वर्षात संस्थेच्या सभासदांकरता 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेऊ असे संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले. तसेच सभासदांनी प्रशिक्षणाकरता अधिकाधिक प्रतिसाद देण्याची विनंतीही अध्यक्षांनी सभासदांना केली. संस्थेची जी धोरणे चालू आहेत ती योग्य असून तीच पुढे चालू ठेवावी. विषय क्रमांक 10. मागील लगतच्या वर्षाच्या लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल सादर करणे व त्यास मंजुरी देणे. संस्थेचे अध्यक्ष अशोक शांताराम प्रधान यांनी लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल सभेपुढे वाचून दाखवला. संस्थेचा 10 कोटीपेक्षा जास्त एकत्रित व्यवसाय असल्याने संस्थेचे ऑडिट CA यांच्या मार्फत करण्यात येते. त्यांनी काढलेल्या दोषांबाबत अध्यक्षांनी सभासदांना सहकार्य करण्याची विनंती केली. आवश्यक ती कागदपत्रे वेळच्या वेळी संस्थेत सादर करावीत अशी विनंती माननीय अध्यक्षांनी सभेत केली. लेखापरीक्षणाच्या अहवालातील दोषांची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच दोष दुरुस्ती अहवाल O नमुन्यात माननीय सहाय्यक निबंधक अलिबाग रायगड यांच्या कार्यालयात सादर करावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले. विषय क्रमांक 11. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयावर चर्चा करणे. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने जे सभासद काही कारणास्तव सभेत येऊ शकले नाहीत अशा सभासदांना आपल्या सभेस न आल्यामुळे माफ करूया असे संस्थेचे तज्ञ संचालक सतीश प्रधान यांनी सांगितले व असा ठराव संमत करण्यात आला. वरीलप्रमाणे संस्थेचे विषय पत्रिकेवरील विषयांचे कामकाज झाल्यानंतर मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये संस्थेचे तज्ञ संचालक सतीश दत्तात्रय प्रधान यांची आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना तांडेल यांनी केला. संस्थेचे माजी संचालक नागेश मधुकर कुलकर्णी यांची अखिल भारतीय चंद्रसेना कायस्थ प्रभू समाज विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अशोक शांताराम प्रधान यांनी केला.
तसेच संस्थेचे सभासद रोहन रामनाथ पाटील यांची चेंडरे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेचे सेक्रेटरी महेश कर्णिक यांनी केला. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळाल्याबद्दल अंकिता प्रमोद पाटील ही BSc परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मनीष नागेश कुलकर्णी हा इंजिनिअरिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले. तसेच कुमारी मैत्रीय मकरंद सोये ही 10वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळाल्याबद्दल, तसेच कुमारी आदिती संदीप पेंडसे, कुमारी दीपाली विवेक भोईर, ललित कुमार धनराम माळी, कार्तिक अभय जैन, ऐश्वर्या मंगेश पाटील, कुमारी सोनल संजय पाटील यांचा 10वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन. वरील प्रमाणे संस्थेचे कामकाज संपल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक प्रधान यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले व जे सभासद सभेस उपस्थित राहू शकले नाहीत व त्यांना संस्थेवर जो विश्वास दाखवला त्याचे सर्वांचे आभार मानले. संस्थेचे अंतर्गत लेखापरीक्षक उमेश दत्ताराम माळवी, संस्थेचे सेवक वर्ग, पिग्मी एजंट, रिकरिंग एजंट यांनी चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानले. तसेच ज्ञात व अज्ञात व्यक्तींनी जे सहकार्य केले त्यांचे आभार मानले व सभा संपलेली जाईल. असा मागील वर्षीचा इतिवृत्त पूर्ण झालेला आहे. आता सभेचा विषय क्रमांक 2, सन 1930 मधील संचालक मंडळाच्या कार्याबद्दलच्या वर्षाअखेरच्या अहवालाबाबत विचार करणे व स्वीकृत करणे. मी संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक प्रधान सर यांना विनंती करते की त्यांनी यापुढे विषय सभेपुढे ठेवा. संस्थेच्या 19व्या वार्षिक अहवाल. सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार. श्री देवेंद्र महाराजांना विनम्र अभिवादन करून आपल्या देवेंद्रनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 18व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हजर असलेल्या सर्व सभासदांचे व मान्यवरांचे स्वागत करून 31 मार्च 2020 पर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल आपणासमोर ठेवत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. संस्था स्थापन होऊन 19 वर्ष पूर्ण होतील. स्वच्छ, व्यवस्थित, पारदर्शक व्यवहार व सभासद, ठेवीदार तसेच कर्जदार यांना आपुलकीची वागणूक यामुळे संस्थेवरील विश्वास वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेखही सतत उंचावत आहे. मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की कोरोना विषाणूच्या जागतिक संकट लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच पतसंस्थांच्या व्यवहारांवर परिणाम झालेला आहे. या अवस्थेतही देवेंद्रनाथ पतसंस्थेने आपला पारदर्शक व्यवहाराने जनमानसात आपला ठसा उमटविला व 19 कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आणखीन एक गोष्ट मी असे नमूद करू इच्छितो की संस्थेतील माझे सर्व लहान मोठे सहकारी कर्मचारी यांचे योगदान अत्यंत खेळीमेळीने व सांघिक भावनेने ही मंडळी मला कामकाजात मदत करीत असतात. किंबहुना संस्थेच्या प्रगती रथात अग्रेसर ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, हे निर्विवाद सत्य आहे. देवेंद्रनाथ नागरी पतसंस्थेच्या एकत्रित व्यवसाय 21 कोटीवर अहवाल सालामध्ये संस्थेच्या ठेवी व कर्ज यांचा एकत्रित व्यवसाय रुपये 21 कोटी 1 लाख इतका झाला आहे. संस्थेचा कर्मचारी वर्ग व संस्थेचे व्यवस्थापन यांनी सामूहिकरित्या केलेले प्रयत्न व व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे हे यश झाले आहे. यामध्ये सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा विश्वास हाही महत्त्वाचा घटक आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जास्तीत जास्त सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये उपस्थित राहावे अशी विनंती आपणास करण्यात येत आहे. मला सभासदांना सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की आपल्या संस्थेला सन 2014-15 या वर्षाचा महाराष्ट्र शासन सहकार पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सन 2015-16 हा सहकार भारती विशेष अहवाल स्पर्धा कोकण विभागातून सहकार सुगंध पुरस्कार प्राप्त झाला. तसेच अहवाल सालात अविस पब्लिकेशन कोल्हापूर व गॅरेस्कोस इम्ना पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2016चा
बँक ऑफ पतसंस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्काराची हॅट्रिक झाली आहे. या सर्व पुरस्काराचे आपण सर्व मानकरी आहात. या सर्व वाटचालीमध्ये माझे संचालक मंडळातील सहकारी, सल्लागार मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांचे सदैव सहकार्य लाभलेले आहे. त्यामुळे व्यक्तिशः मी त्यांचा आभारी आहे. भाग भांडवल जे आहे ते 31 मार्च 2020 अखेर संस्थेचे एकूण 69,08,900 इतके भाग भांडवल जमा झाले आहे. गतवर्षीपेक्षा भाग भांडवलामध्ये 7,90,350 ने वाढ झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने लागू केलेला लेखापरीक्षण निकषानुसार भांडवल पर्याप्ततेचे निकष पूर्ण करून प्रत्येक आर्थिक संस्थेचा पाया अधिक भक्कम होण्याचे दृष्टीने स्वनिधीमध्ये वाढ होणे निकडीचे आहे. स्वनिधीमध्ये भाग भांडवलाचा वाटा मोठा व महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येक सभासदाने संस्थेच्या आर्थिक भरभराटीसाठी भाग भांडवल व भांडवल स्वरूपात आपला मोठा वाटा उचलावा. प्रत्येक सभासदाने ही संस्था माझी आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून भाग भांडवल रक्कम वाढवावी ही विनंती. तर भाग भांडवलामध्ये वसूल भाग भांडवल जे झालेलं आहे ते सन 2016-17 मध्ये 41,70,450 आहे. सन 2017-18 मध्ये 51,56,575 आहे. सन 2018-19 मध्ये 61,18,550 आहे. सन 19 आणि 20 या सालामध्ये 69,08,900 रुपये आहे. अशी आपली भाग भांडवलामध्ये दरवर्षी प्रगती होत गेलेली आहे. गतवर्षीपेक्षा वसूल भाग भांडवलामध्ये 12.91% वाढ झालेली आहे. संस्थेच्या भाग भांडवल व स्वनिधीमध्ये वाढ होण्यासाठी अधिकाधिक भाग खरेदी करावेत ही विनंती. ठेवी सभासद व ठेवीदार यांनी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतवणूक करून संस्थेवर जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे दिनांक 31/3/2020 पर्यंत 11,67,56,48.50 पर्यंत ठेवी वाढलेल्या आहेत. ठेवीचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बचत ठेव, रिकरिंग ठेव, मुदत ठेव, पुनर्गुंतवणूक, मासिक ठेव असे धनप्राप्ती योजना. याच्यामध्ये पण आपल्या बचत ठेवीमध्ये पण गतवर्षीपेक्षा वाढ झालेली आहे. आकडेवारी वाचण्याची गरज आहे का सगळी? ती पण वाढ झालेली आहे. म्हणजे जी आपल्या 31ला आपण जी सगळ्यांच्या ज्या ठेवीचे प्रकार होते ती 11,67,00,000 होते आणि आता पण हे 31 पर्यंत आपलं हे झालेलं आहे 11,67,56,48.50 पर्यंत झालेलं आहे. थोडस कोविडच्या याच्यामुळे थोडेसे कमी झालेलं आहे. 6,000 कमी झालेलं आहे. कर्ज वाटप मध्ये पण तसंच आहे. कर्ज वाटप आहे संस्थेच्या कर्ज वाटपचा तक्ता खाली प्रमाणे आहे. राष्ट्रीय बचत मध्ये यावर्षी आपल्याला एकही कर्ज वाटप झालेलं नाही आहे. मध्यम मुदत मध्ये गेल्या वेळेला 39 लाखाचं झालं होतं ते आता आपण 32 लाखाचं होतं ते 39 लाखाच्या पुढे गेलेलो आहोत. मालमत्ता तारण माल तारण जे आहे ते पण आपली त्याच्यात पण वाढ झालेली आहे. ते 8 लाख होतं ते आता 11 लाखाच्या पुढे गेलेलं आहे. मुदत ठेवीमध्ये फक्त आपलं जे आहे तिथे जराशी आपलं मुदत ठेव तारण जे 71 लाख होतं तिथे आपल्याला थोडंसं कमी आलेलं आहे 22 लाख झालेलं आहे. स्पीड लोन देतो तिथे वाढ झालेली आहे. 10 लाख दिलं होतं तिथे आपण 17 लाखापर्यंत गेलेलो. रिकरिंग ठेव तारण मध्ये यावेळेला काहीच नाही आहे. घरकुल योजनामध्ये जे आपण गेल्या वेळेला 6 कोटी केलेलं होतं 6,38,00,000 होतं ते आता आपण 6,53,53,000 पर्यंत गेलेलो आहोत. सोने तारण मध्ये आपण जे गेल्या वेळेला 1 कोटी होतं ते 96 लाखापर्यंत आहोत. वस्तू तारण कर्जामध्ये आपण जवळजवळ मिळते जुळते जाऊ गेल्या वर्षी आणि आताचं सारखंच आहे. वाहन तारण यावेळेला आपण एकही कर्ज दिलेलं नाहीये. त्याच्यानंतर कर्ज वसुलीमध्ये 31/3/2020 अखेर 9,33,75,234 इतक्या रकमांपैकी 59,99,689 इतकी थकबाकी असून थकबाकीचे प्रमाण आपले यावेळेला
दरवर्षीपेक्षा यावेळेला थकबाकीचं प्रमाण आपलं वाढलेलं आहे. आपलं थकबाकीचं प्रमाण 2%, 3%, 4% ह्याच्यावर आपण कधी गेलो नव्हतो. पण यावेळेला या कोविडच्या काळामध्ये जे काही हे झाले, निर्बंध आले, कुठे जाता येत नव्हतं, काय नव्हतं, लोक आपल्यापर्यंत पोहोचत नव्हती, त्यामुळे थोडं थकबाकीचं प्रमाण आपलं 6% पर्यंत गेलेलं आहे. जे कर्जदार वेळेवर कर्ज वेळच्या वेळी कर्जफेड करणार नाही त्यांच्यावरती कलम 138 व 101 अन्वये कार्यवाही सुरू करून महासंघाकडे वसुलीसाठी प्रकरणे दाखल केली आहेत व काहींचे दाखले पण आपल्याला मिळालेले आहेत. निधी संस्थेने 31/3/2020 अखेर सर्व प्रकारचे मिळून 1,63,36,657.50 इतके निधी उभारलेले आहेत. अहवाल त्याचे प्रमाण आहे 26.34% वाढ झालेली आहे. निधीच्या प्रमाणात आपली वाढ झालेली आहे. जे निधी आहेत त्याच्यामध्ये वैधानिक राखीव निधी, इमारत निधी वगैरे असे आहेत. तर जो वैधानिक राखीव निधी जो आहे तो गेल्या वेळेला होता 54 लाख, तो आपण 67 लाखावर गेलो आहोत. इमारत निधी 49 लाख होतो, तो 59 लाखावर आहे. लाभांश समीकरण निधी 5 लाखाचा 6 लाख 7 लाखावर गेलेला आहे. धर्मदाय निधी आहे तो 2,65,000 होता, तो 3,45,000 आहे. बुडीत कर्ज निधी जो आहे तो 10,91,000 वरनं आपण 12,91,000 आहे. कर्मचारी संचालक प्रशिक्षण निधी जो आहे तो 3 लाख पर्यंत होता आणि तो 3,26,000 पर्यंत आहे. व्यवसाय वृद्धी निधी जो आहे तो 4,91,000 आहे, तो 5 लाखापर्यंत गेलेला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी 650 तोच आहे, तसाच आहे. सामाजिक बांधिलकी निधी जी आहे ती 81,000 आपण ती 1,29,000 पर्यंत गेलेली आहे. रौप्य वर्ष तरतूद जी आहे ती आपण 2,81,000 करून ठेवलेली आहे. तर पुढचा जो आहे नफा वाटणी, तो काय मी आता वाचत नाही का, आता आपल्या जे 9 विषय आहेत त्याच्यामध्ये जे 13 विषयामध्ये नफा वाटणी विषय आहेत, त्यामुळे तो मला वाटतं सतीश प्रधान नंतर वाचणारच आहेत. पुन्हा काय तो मी आता वाचत नाहीये. गुंतवणूक जी आहे ती अहवाल सालाच्या अखेर संस्थेची गुंतवणूक 4,50,39,49,475 आहे. त्यापैकी रायगड जिल्हा सहकारी बँक लिमिटेड अलिबाग शाखा येथे मुदत बंद ठेव खात्यात 23,26,212. रायगड जिल्हा सहकारी बँक इमारत निधीमध्ये 52,46,844. अलिबाग कोऑपरेटिव्ह अर्बन बँक मध्ये 1,85,28,347. रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्यादित त्याच्यामध्ये आपले 2,000चे शेअर्स आहेत. रायगड जिल्हा बँक स्पेशल रिझर्व्ह फंड मध्ये सेव्हिंग मध्ये 69 लाख रुपये आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड बुडीत कर्ज निधी जे आपण जी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये 13,16,911 रुपये आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जिल्हा शाखा अलिबाग मध्ये 19,32,551. रायगड जिल्हा मध्यवर्ती संघ धर्मदाय निधी खात्यामध्ये 3,07,722. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक मध्ये अलिबाग शाखेमध्ये 48,62,571. अपना सहकारी बँक मध्ये 14,35,481 आहे. लाभांश समीकरण निधीचं एक खातं सेपरेट आहे आपलं, त्याच्यामध्ये 6,57,142 आहेत. NKGS कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आपण आता गेल्या वर्षीच आपण त्यांचं खातं ओपन केलेलं आहे. त्यांच्याकडे 8,23,351 रुपये आपण ठेवलेले आहेत. व देवगिरी नागरी सहकारी बँक ती औरंगाबादची ऍक्च्युअल असून पण शाखा डोंबिवलीला आहे, तिथे आपले 7 लाख आहेत. याप्रमाणे गुंतवणूक केलेली आहे. अंतर्गत लेखा परीक्षण मध्ये अहवाल सालामध्ये अंतर्गत लेखा परीक्षण लेखा परीक्षण हो म्हणणं असं आहे की आता इथे जी गुंतवणूक आहे ती आपल्याकडे अर्बन बँकेमध्ये 1,85,00,000 आणि बाकी ठिकाणी 69 वगैरे अशी कमी जास्त आहे. तर म्हणणं आहे की आता आपल्याला व्याज किती देतात त्याच्यावर व्याज किती देतात अर्बन बँकेचं सगळ्यात जास्त व्याज आहे. सगळ्यात आतापर्यंत आपल्याला 10% देत होते. आता गेल्या महिन्यापासून कोविड नंतर त्यांनी 9% व्याज रेट केलेले आहेत. ज्या आता जिथे आपण जेवढ्या संस्थांमध्ये आपण व्याज डिपॉझिट केलेलं आहे त्याच्यात सगळ्यात जास्त व्याज जी आहे ती अर्बन बँकच देते.
दुसरी गोष्ट आपल्याला अर्बन बँक एवढ्या सोयीची आहे की सीसी अकाउंट जे आहे त्यामुळे आपले जास्त करून हे सीसी अकाउंटमध्ये आहे. जे आपण कर्ज देतो त्या कर्जदारांना लगेच आपण चेक दिला जातो. तो चेक इथल्या इथे ते काय बरेचसे कर्जदार आमच्याकडे कॅश मागतात त्याच्यापेक्षा सहकारी ही जी हो बँक तिच्या पण आपल्या आहे, तीन त्याचं हा झालं 1,85,00,000 तिकडे आहेत हो आणि बाकी 50% पेक्षा पण कमी इतर हा ते बरोबर. आता कसं होते काय ती ती मी सांगतो तुला. ती कसं आहे सुरुवातीपासून जी आपण अर्बन बँकेतच होते त्याच्यानंतर आपण दोन बँका नवीन केलेल्या आहेत. एक सारस्वत बँक आणखीन NKGS आणि त्या प्रमाणात थोडक्यात मला म्हणण्याचा अर्थ असा समसमान हो, असावं होणार ते समसमान नाही होणार ते समसमान होणार. कारण काय होतं काय आपण आता एक वर्ष चालू करून NKGS ला 7 लाखावरती आहे माझ्या हिशोबाने 8 लाखावरती आलेलो काय जे आताचे पैसे येतात 52 ला हो तिथे ठेवणं गरजेचंच आहे शासनाच्या नियमाप्रमाणे. आणि आरडीसीच्या बँकेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन पण आहे रक्कम. हो त्या ठेवायलाच लागणार आहेत. त्या तिथेच खाती काढायला लागतात. ती दुसरीकडे कुठे खाती काढून चालत नाहीत. ती RDC शिवाय शासनाच्या नियमाप्रमाणे सहकारी बँकेतच ती खाती काढायला लागतात. त्यामुळे ती आम्हाला खाती बदलता येणार नाहीत. सारस्वत बँक जी आहे हा. तिथे 48 आहे ना. हो तर तिथे ऑटोमॅटिक आता काय होतंय जी आमच्याकडे नवीन डिपॉझिट येतात ती आम्ही या दोन बँकांकडे फिरवतोय. आणि अर्बन बँकेची परिस्थिती अ वर्ग आम्हाला नियम आहे ज्या अ वर्ग बँका आहेत तिथे डिपॉझिट ठेवायला काय हरकत नाही. अर्बन बँक आतापर्यंत तरी अ वर्गात आहे त्याप्रमाणे अजूनपर्यंत आपले अ वर्गात असल्यामुळे आणि आता याच्या पुढचे जे डिपॉझिट आहे ती आपण सारस्वत आणि NKGS यांच्याकडे फिरवतो. ही सगळ्यात सुरुवातीची होती 2 कोटी आकडा वगैरे होता. आपण त्याच्यातनं आपण कर्ज देऊन देऊन ती कमी करत असती ती कमी करतोय. ती एकदम काही कमी होणार नाहीये. एकदम विड्रॉ केले तर आपलं नुकसान होणार आहे. त्या डिपॉझिटचं व्याज कमी होईल. जशा आमच्या एफड्या मोडल्या जातात रिन्यू होतात त्याप्रमाणे आम्ही त्या मोडतो. कमी होईल. हा अंतर्गत लेखा परीक्षक अहवाल सालामध्ये अंतर्गत लेखा परीक्षण श्री J पाटील यांनी पूर्ण केलेले आहे. शासकीय लेखा परीक्षक अहवाल सालामध्ये शासकीय लेखा परीक्षण श्री HG टिळक CA सनदी लेखापाल ठाणे मेंबरशिप नंबर 36295 यांनी पूर्ण केलेले आहे. व्यवस्थापन अहवाल सालात संस्थेच्या संचालक मंडळाच्या 12 सभा झालेल्या असून संस्थेची वार्षिक सभा दिनांक 21/7/2019 रोजी घेण्यात आलेली आहे. संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्ज ऍक्च्युली हा विषय नंतर आहे काय तो पण मी आत्ताच घेऊन टाकू का नंतर घेऊ चालेल. तो विषय आला की मी तो घेतो. सुविधा सुविधामध्ये सेफ डिपॉझिट लॉकर्स आपण उपलब्ध केलेले आहेत. सोने तारण कर्ज आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे नव्याने सुरू केलेल्या देवेंद्र धनप्राप्ती योजना आपण चालू केलेली आहे. त्याच्यात जे सुरुवातीपासून त्यातल्या काही लोक अगदी रेग्युलर आपल्याकडे ते डबे आणून देत आहेत. त्याच्यात विद्युत ग्राहकांसाठी वीज बिल भरणा केंद्र आपण केले आपल्याकडे आहे. सामाजिक कार्यामध्ये अहवाल सालामध्ये संस्थेने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात निर्माण झालेल्या संकटात सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कोविड करता रक्कम रुपये 51,000ची आर्थिक मदत दिली आहे. चक्रीवादळाच्या संकटामुळे नुकसान झालेल्या अलिबाग व श्रीवर्धन येथील नुकसानग्रस्तांना संस्थेमार्फत आर्थिक व गृहोपयोगी वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यात आली आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत कुरुड करता ग्रामपंचायत हद्दीत 150 वृक्षारोपण लागवडी करता वृक्ष आपण मोफत दिलेले आपल्यातर्फे दिलेले आहे. आभार. जिल्हा उपनिबंधक श्री गोपाळ माळवे श्री माळवे साहेब मावळे साहेब व सेवक वर्ग तालुका सहाय्यक निबंधक अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब श्री मोरे साहेब व इतर सेवक वर्ग पुणे आयुक्त ऑफिसचे श्री बर्गे साहेब रायगड जिल्हा पतसंस्था महासंघ अध्यक्ष ॲडव्होकेट GT पाटील व सेवक वर्ग रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अलिबाग व त्यांचा सेवक वर्ग चेअरमन अलिबाग कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड अलिबाग व चेंडरे शाखा यांचा सेवक वर्ग अंतर्गत लेखा परीक्षक J पाटील शासकीय लेखा परीक्षक श्री HG टिळक सनदी लेखापाल मेंबरशिप नंबर 36295 ॲडव्होकेट वेंगुर्ले ॲडव्होकेट शिल्पा पाटील संस्थेचे सर्व ठेवीदार सभासद संचालक सल्लागार मंडळ हितचिंतक कर्मचारी संस्थेचे
कर्मचाऱ्यांचे मी स्पेशल आणखीन एकदा इथे आभार मानतो. कारण का तर कोविड काळामध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांचे इथे येऊन त्यांचं काम त्यांनी उत्तम प्रकारे त्यांनी बजावलेलं आहे. काही बऱ्याचशा संस्था बंद ठेवल्या होत्या, पण आपण आपली संस्था बऱ्याच काळ व्यवस्थित आपण ठेवत होतो. अगदी अर्धा वेळ का होईना पण चालू ठेवून त्यांनी ग्राहकांना हे उपलब्ध करून दिले सेवा. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पण आभार मानतो. त्यांनी मोलाची मदत तसे सामाजिक सर्व घटक या सर्वांचे मी संचालक मंडळाच्या वतीने आभार मानतो. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख अनावधानाने राहून गेला असल्यास त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या दिलगिरी व्यक्त करून सदरचा अहवाल संस्थेच्या व्यवस्थापन समितीने वतीने आपणास सादर करीत आहे. मंजूर. सभेचा विषय क्रमांक 3 सन 1920च्या वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे व स्वीकृत करणे. मी संस्थेचे सेक्रेटरी श्री महेश कर्णिक सर यांना विनंती करते की त्यांनी हा विषय सभेपुढे ठेवावा. आधी मी नफा तोटा पत्रक वाचतो. त्याच्या डाव्या बाजूला कर्जावरील व्याज 1,25,12,251 रुपये जमा झालेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कर्जामध्ये त्याची विभागणी आहे. गुंतवणुकीवरील व्याज 15,20,063. मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वेगवेगळ्या बँकांमध्ये जे गुंतवणूक आहे त्याच्यावरील ठेवींवरील ते संपूर्ण व्याज आहे, ज्याचं ब्रेकअप पण तिथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही थोड्या अंशी जे कर्जदार उशिरा वगैरे पेमेंट करतात त्यातनं आपल्याला दंडव्याज आकारता येतं. ते दंडव्याज आपल्याला 1,65,905 रुपये जमा झालेले आहेत. आणि बारीक सारीक इतर उत्पन्न असं 3,42,656 रुपये आपल्याकडे जमा झालेले आहे. टोटल आपल्याकडे जमा 1,45,40,875 रुपये एवढं जमा आहे. त्यातनं आपण वर्षभरात जो खर्च केलेला आहे त्या खर्चामध्ये ठेवींवरील जे व्याज दिलेलं आहे आपण ते 91,28,543 रुपये आहे. सर्वसाधारण खर्च, प्रवास खर्च, किरकोळ खर्च, जाहिरात खर्च, टेलिफोन, मोबाईल वगैरे असं मिळून 3,16,562 रुपये खर्च झालेले आहे. इतर बारीक खर्च जो आहे स्टेशनरी खर्च, पिगमी एजंटचा खर्च, पगार वगैरे तो 10,51,292 रुपये आहे. विम्याचा खर्च आहे 37,351 रुपये आणि घसारा आहे 1,15,620 रुपये. संपूर्ण जम्यामधनं खर्च जाता चालू वर्षाचा नफा आहे 38,91,506 रुपये. त्यातल्या फिगर्स तुमच्या अहवालात सगळीकडे आहेतच. कुठल्या एखाद्या बद्दल काही शंका असल्यास विचारते. आहे काही शंका? ताळेबंद ताळेबंद पत्रकामध्ये भांडवल व देणी अधिक वसूल भाग भांडवल 69,08,900 रुपये. निधी मगाशी जे ब्रेकअप जे वेगवेगळे आहेत राखीव निधी, इमारत निधी वगैरे असं सगळं मिळून 1,63,36,375 रुपये 50 पैसे आहे. त्याच्यानंतर ठेवी आहेत 11,67,56,56,48,50. कॅश क्रेडिट खातं आहे सारस्वत बँकेचं, ज्याच्यात 350 रुपये 13 पैसे आहेत. त्याच्यानंतर पान क्रमांक 12 वर आधी येतो. देणे व्याज जे आहे ते 6,15,963 रुपये आहे. इतर देणी व तरतुदी आहेत 43,14,617 रुपये. ज्याच्यामध्ये शिक्षण निधी, थकीत व्याज यांच्या तरतुदी वगैरे करण्यात आलेल्या आहेत. पंचवार्षिक निवडणुकीच्या खर्चाचीही तरतूद करण्यात आलेली आहे. दिवाळीच्या खर्चाची तरतूद केली. मुदत ठेव व्याज जे देणं आहे ते सगळं आहे. आणि निव्वळ नफा मागील शिल्लक नफा 1,559 आणि निव्वळ नफा 38,91,000 ही सगळी आहे भांडवल व देणी या बाजूला.
त्याच्यानंतर आपण येऊ पान क्रमांक 11 वरती जिंदगी व येणी. त्याच्यामध्ये रोख व बँकेतील शिल्लक आहे 13,29,874 रुपये. त्याच्यानंतर गुंतवणूक जी आहे, मगाशी चेअरमन साहेबांनी वाचून दाखवले वेगवेगळ्या गुंतवणुकी वेगवेगळ्या बँकांमध्ये, त्या सगळ्या मिळून 4,50,39,475 रुपये अशा गुंतवणुकी आहेत. त्याच्यानंतर कर्ज कर्ज जे आहे वाटप झालेली ती 9,33,75,234 रुपये एवढी येणी शिल्लक आहे. मालमत्तेमध्ये आपल्याकडे 9,42,822 आहे. त्याच्यामध्ये इमारत आहे 5,28,591 रुपयाची आणि फर्निचर आहे 1,91,000. बाकी स्टेशनरी आणि संगणक मशिनरी वगैरे सगळं विविध सगळं मिळून 9,42,822 रुपये अशी मालमत्ता आहे. आपल्याला जे येणं व्याज आहे वेगवेगळ्या कर्जांवर दिलेलं येणं व्याज ते 51,22,553 रुपये आहे आणि येणं दंड व्याज जे आहे ते 1,06,16 रुपये. त्याच्यानंतर डिपॉझिट येणं आहे 47,606 रुपये. त्याच्यानंतर इतर देणी व तरतुदीमध्ये मासिक प्राप्ती ठेव योजनेत 908 रुपये, बँक कर्ज 499 रुपये, गुंतवणुकीवरील येणे व्याज 22,81,687, इतर येणी व तरतुदी 5,88,485. आपलं कुठलेही ब्रेकअप सगळी तुमच्या पुढे दिलेली आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही ब्रेकअप सांगू तर म्हणत असाल तुम्ही तो सांग. हा पान नंबर 13 नंतर 15 वर आहे पुढे. आहे काही विचारायचं असतं तर विचारून घ्या. आहे काही शंका? मंजूर. धन्यवाद. सभेचा विषय क्रमांक 4 सन 1920 चा वैधानिक लेखापरीक्षकांचा लेखापरीक्षण अहवालावर विचार करणे व स्वीकृत करणे. मी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना तांडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले विषय सदस्य मांडावा. नमस्कार. मी तुम्हाला शासकीय लेखापरीक्षेचा अहवाल वाचून दाखवते. नमुना N2 शासकीय लेखापरीक्षकांचा अहवाल. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 च्या कलम 81 व नियम 69(3) याप्रमाणे मी देवेंद्रनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग जिल्हा रायगड या संस्थेचा सोबत जोडलेला दिनांक 31/3/2020 या दिनांकाच्या ताळेबंदाचं व त्या दिनांकात संपणाऱ्या वर्षाच्या नफा तोटा पत्रकाचं लेखापरीक्षण केले असून अहवाल देतो की 1 आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि स्पष्टीकरणानुसार जे आमच्या लेखापरीक्षणासाठी जरूर आहे ते मिळालेल्या पुऱ्या माहितीनुसार आम्हाला असे आढळून आले आहे की ते समाधानकारक आहे. 1 संस्थेचे व्यवहार आमच्या दृष्टीस आल्याप्रमाणे संस्थेच्या अधिकारात करण्यात आले आहेत. 1 आमच्या लेखापरीक्षणासाठी संस्थेच्या कार्यालयाकडून व तिच्या शाखांकडून आलेली विवरणपत्रे योग्य आहेत. 2 लेखांकन मानकाप्रमाणे ताळेबंद पत्रक आणि नफा तोटा हिशेब यांचे अनुपालन आमच्या मताप्रमाणे योग्य आहे. 3 आम्ही आणखीन पुढील अहवाल सादर करतो. या अहवालासंदर्भात ताळेबंद पत्रक, नफा तोटा आणि खर्चाचा हिशेब ही हिशेबाची पुस्तके आणि विवरणपत्रे यांचा योग्य मेळ बसत आहे. आम्ही पुस्तकांची तपासणी केल्यानंतर संस्थेने योग्य ती ताळेबंद पत्रके जी अधिनियमानुसार जरुरीची आहेत ती सर्व व्यवस्थित आहेत. आम्ही लेखापरीक्षा केलेल्या शाखांचे ताळेबंद पत्रक शाखा लेखापरीक्षकांनी केले असून तो आम्हाला जरुरीचा आहे त्याप्रमाणे तो दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 लेखापरीक्षा चालू असणाऱ्या वर्षी संस्थेला अ वर्ग मिळालेला आहे.
स्थळ अलिबाग, दिनांक 12/11/2020, MG टिळक, सनदी लेखापाल ठाणे, अ2, पॅनल क्रमांक 12094. सभेचा विषय क्रमांक 5, संचालक मंडळाने तयार केलेल्या सन 2019-20 अखेरच्या कायदा व नियम यांस अनुसरून नफा वाटणीस व लाभांश वाटणीस मंजुरी देणे. मी संस्थेचे तज्ज्ञ संचालक श्री सतीश प्रधान सर यांना विनंती करते की त्यांनी हा पुढील विषय सभेपुढे ठेवा. माफ करा जरा बोलण्यासाठी मी मास्क काढतोय. काम क्रमांक 5, संचालक मंडळाने तयार केलेल्या सन 19-20 अखेरचा कायदा व नियम यास अनुसरून नफा वाटणीस मान्यता देणे व लाभांशास वाटपास मंजुरी देणे. आता काम नंबर 5 माझ्याकडे आहे. त्याच्या आधी थोडीशी मी आपल्याला नफा वाटणीचं काम आहे, पण प्रत्यक्षात काय झालंय आपल्याला सर्वांना माहिती आहे, जगामध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, जागतिक संकटामुळे आपल्याला आर्थिक सर्वसाधारण सभा ही वेळेत घेता आलेली नाही. परंतु दिनांक 2 नोव्हेंबर 20 रोजी माननीय राज्यपाल महोदय काढलेल्या अध्यादेशानुसार संचालक मंडळास नफा वाटणीची परवानगी देण्यात आली आणि त्याचप्रमाणे मग संचालक मंडळाने मासिक सभा 24/12/2020 च्या मंडळामध्ये सभेत नफ्याची वाटणी मंजूर करण्याचे ठरवले आणि ती मंजूर झाली. त्याच मंजूर झाल्यानंतर त्याची वाटणी आपण 9/1/2021 रोजीपासून सर्व सभासदांच्या बचत खात्यामध्ये लाभांश वाटप पण जाहीर केलेलं आहे. पण लाभांश वाटप करताना मला सगळ्यात आनंदाची गोष्ट मला सांगायची, वारंवार नेहमी या व्यासपीठावर माझ्याकडे हेच काम असतो आणि या कामामध्ये मला आनंद असा असतो की लाभांश ह्या 15% देणारी किंबहुना रायगड जिल्ह्यातली एकमेव पतसंस्था आणि कोविडच्या काळात सुद्धा. त्याच्यामध्ये जर आपण पान नंबर 16 बघितलं, 16 आणि 17, तर आपल्याला गेल्या 11 वर्षाचा जो प्रगतीचा अहवाल दिलेला आहे त्याच्यात, त्या अहवालामध्ये लाभांश वाटप जर बघितलं तर 2010 साली 12%, 2011 साली आपण 13% दिले आणि 2012 पासून 9 वर्ष सतत आपण 15% देतो. 9 वर्ष सतत 15% लाभांश देणारी रायगड जिल्ह्यातली माझ्या माहितीनुसार, कदाचित चुकीचं पण असू शकेल, ही रायगड जिल्ह्यातली एकमेव पतसंस्था आहे. त्यामुळे मला असं वाटतंय आपण हा आनंद टाळ्याने वाजून आपल्याला अहवाल सालामध्ये संस्थेला 1,45,40,875 एवढा ढोबळ नफा झाला आहे. सर्व प्रकारच्या खर्च आणि तरतुदी जर आपण केल्या तर आणि मागील वर्षाची जर आपण 1,559 रुपये 38 पैशाचे मिळून निव्वळ नफा आपल्याला 38,93,065 रुपये 49 पैसे एवढा राहिला आहे. आणि ते मी सांगितलं त्याप्रमाणे संचालक मंडळाने ज्याची वाटणी करून 15% आपल्याला लाभांश दिलेला आहे. पण त्याच्यात बाकीची जी आहे आपण तरतूद कशी केली तर राखीव निधी आपल्याला नियमाने 25% ठेवायला लागतो. तो ठेवलाय 9,72,877 रुपये. लाभांश आपण 15% दिला, तो 9,17,782 रुपये 50 पैसे आपण वाटप केला. लाभांश समीकरण निधी 3% ठेवायला लागतो आपल्याला, तो 1,16,745 रुपये ठेवला. धर्मादाय निधी म्हणून आपण तरतूद करून ठेवतो, त्याची आपण 50,000 रुपयाची तरतूद केलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च हा आपण 1,00,000 रुपये साधारण तरतूद करून ठेवलेली आहे. व्यवसाय वृद्धीकरण निधी आपल्याला व्यवसाय वाढवण्याकरता जाहिराती वगैरे काही करायला लागतील, काही स्कीम्स करायला लागतील, त्याच्यासाठी आपण 1,00,000 रुपये ठेवलेले आहे. संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी, प्रशिक्षण याच्यासाठी आपण वर्षभरासाठी 1,00,000 रुपये आपण तरतूद करून ठेवलेली आहे. इमारत निधी
ही आपल्याला करावी लागते. इमारत आपली डिप्रिशिएशन जुनी होत असते. कधी आपल्याला, माझी तर मानसिक इच्छा आहे की कधी ना कधी आपण लवकरच खाली जाऊ, कारण वरती आपल्या कस्टमरना यायला त्रास होते, त्यामुळे खाली आपल्याला जायला, त्यामुळे इमारत निधीची पण आपण तरतूद करून ठेवते ती 5 लाख रुपये. बुडीत कर्ज निधी जे आहे ते आपण 6,61,000 रुपये करून ठेवलेली आहे. दिवाळीचा खर्च जो आहे तो आपण साधारण 1 लाख रुपये गृहीत धरलेला आहे. सामाजिक बांधिलकी निधी जी आहे ती आपण 54,600 रुपये, जसं नैसर्गिक वादळ वगैरे झालं काय आपण देतो त्याच्यासाठी आपण 54,60,600 रुपये ठेवलेली आहे. आणि रौप्य वर्षाची तरतूद, आता आपलं आहे हे 19वं वर्ष, रौप्य वर्ष म्हणजे 25वं वर्ष. तर रौप्य वर्षाची तरतूद म्हणून आपण साधारण 2,19,000 रुपये तरतुदीत ठेवलेले आहेत. आणि मग हे सगळं केल्यानंतर आपला नेट शिल्लक नफा जो राहणार आहे पुढल्या वर्षीसाठी तो 1,060,99 रुपये राहणार आहे. म्हणजे एकूण 38,93,065 रुपये 49 पैसे आपण हे असे सगळे वाटप केलेले आहे. तर मला असं वाटतंय की आपण त्यास कार्योत्तर मंजुरी द्यावी, कारण आपण हे ऑलरेडी काम केलेलं आहे कोविडच्या असल्यामुळे. त्यामुळे मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की ह्या नफा वाटणीला आपण सर्वांनी कार्योत्तर मंजुरी द्यावी, ही विनंती. जय हिंद. सभेचा विषय क्रमांक 6, सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची आणि सन 19-20च्या अंदाजपत्रकातील खर्चाची माहिती देणे व मंजुरी घेणे. मी संस्थेचे संचालक श्री विजय जैन सर यांना विनंती करते की यांनी पुढील विषय सभेत मांडावा. नमस्कार. 1920 या अंदाजपत्रकातील रकमेपेक्षा जास्त झालेला खर्च मी पहिले वाचून दाखवतो. शासकीय लेखा परीक्षण फी ही आपण 75,000 रुपये झाली होती, ती 80,000 रुपये झाली. महासंघ वर्गणी 5,000 रुपये होती, तिथं आपण 10,000 रुपये खर्च केला. बँक कर्जावरील व्याज 25,000 रुपये होतं, ते 86,206 रुपये. व टॅक्स कन्सल्टिंग फी आपली 15,000 होती, ती 19,500 रुपये झाली. हे सर्व खर्च आहे हे आपल्या अंदाजापेक्षा जास्त झाले. तर व इतर खर्च पण आपण कमी केलेले पण आहे. त्यामुळे हा गेल्या वर्षी 19-20चा वाटतं. हा अंदाजपत्रकातील एकूण रक्कम आपली काय होती? 1,81,054 रुपये. हा टोटल आपला खर्च झालेला आहे. हा गेल्या वर्षीचा 1,45,40,875 रुपये. हा खर्च आपण गेल्या वर्षीपेक्षा कमी केला. इतर खर्चामध्ये आपला कमी झालेला आहे. त्यामुळे आपल्याकडे आता प्रॉफिट राहिला आहे 36,13,125 रुपये. म्हणजे या कोविडच्या काळामध्ये एक 4 गोष्टीचा फक्त आपला खर्च वाढला आणि इतर खर्च आपण कमी करून हा एवढा प्रॉफिट आपण दाखवलेला आहे. एकूण जमा आपला अंदाज होता की 45 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट होईल, पण तो नफा आपल्याला झालेला आहे 38 लाख रुपये गेल्या वर्षीपेक्षा. हे आहे आपलं मेन हे दाखवलं. आता तुम्हाला मी पुढील वर्षासाठी सांगतो तुम्हाला. हा हा आता आपण पहिले मी जमा बाजू वाचून दाखवतो. कर्जावरील वसुली झाली आपली 2,22,00,000 रुपये. गुंतवणुकीवर व्याज दिला आपण 45,000 रुपये. बचत बँक जमा बाजू असते. अंदाजपत्रक आहे या वर्षीचं. बँक ठेव बचत प्राप्त आहे आपली 25,000 रुपये. सेवा शुल्क 30,000 रुपये. प्रोसेसिंग फी आपली आहे 4 लाख रुपये. NOC खातं आहे आपलं 30,000 रुपये. फॉर्म फी आहे आपली 11500 रुपये. लाईट बिल कमिशन आपल्याला 35,000 रुपये. व SB डिपॉझिट व्याज, त्याचं व्याज 25,000 रुपये आपल्याला. असे एकंदर जमा बाजू झाली. आता ठेवीवरील जो खर्च आपण केलाय तो इतर गोष्टी आपण खर्च केलाय.
त्यांची बिलं आपण सिक्युरिट करतो. त्याच्याचं व्याज आपल्याला 25,000 आपण आपलं त्यांच्याकडे deposit 2 लाखावर 25,000 देतो. जर 12.5 आता तो खर्चाची बाजू काय आपली ऐकून घ्या. ठेवीवरील व्याज हे 2 कोटी रुपये आहे. बचत ठेवीवरील व्याज 3,25,000 रुपये. त्यानंतर पिगमीवर दिलेले व्याज 1,40,000 रुपये. रिकरिंगवर ठेवलेले व्याज 9 लाख रुपये. एजंट कमिशन दिलंय आपण 4 लाख रुपये. कर्ज वसुली खर्च हे आहे 6,000 रुपये. स्टेशनरी खर्च आहे 50,000 रुपये. कर्मचारी बोनस आहे 50,000 रुपये. पोस्टेज आहे 6,000 रुपये. शासकीय लेखापरीक्षण फी आपली 85,000 रुपये आहे. अंतर्गत लेखापरीक्षण आपली 10,000 रुपये आहे. महासंघ 10,000 रुपये आहे. महासंघ वर्गणी 10,000 रुपये आहे. टेलिफोन बिल 35,000 रुपये. हा एक मिनिट घेतो. हा वीज बिल आपला 40,000 रुपये आहे. त्यानंतर घसारा आपला 1,80,000 रुपये. अतिरिक्त खर्च आपला आहे घेतो 25,000 रुपये. हा विमा खर्च 60,000 रुपये. पगार खाते आपले 5,25,000 राहिलं का. हा नगरपालिका कर 18,000 रुपये. रिकरिंग कमिशन 15,000 रुपये. प्रवास खर्च आहे आपला 22,500. दिवाळी खर्च आहे आपला 70,000 रुपये. किरकोळ खर्च आहे 25,000 रुपये. संलग्न मशिनरी खर्च आपला 35,000 रुपये. मासिक वर्गणी आपली आहे 10,000 रुपये. कॅश क्रेडिटवरील व्याज आपण देतो 30,000 रुपये. इलेक्ट्रिक खर्च आहे 7,000 रुपये. व सॉफ्टवेअर मेंटेनन्स खर्च आहे आपला 60,000 रुपये. मासिक जमा भत्ता सभा भत्ता 40,000 रुपये. मासिक सभा खर्च 5,000 रुपये. प्रोव्हिडंट फंड 40,000 रुपये. इन्कम टॅक्स 7,000 रुपये. टॅक्स कन्सल्टिंग 20,000 रुपये. व निव्वळ नफा आपला इथं तो 40,000 अपेक्षित आहे. हा प्रोव्हिडंट फंड 40,000 बरोबर आहे. फंड यंदाच वर्गणीत तुम्ही 47,000 जास्त टाकलेला आहे. हो मग इथं डिफरन्स आपण सांगितलं ना तुम्हाला. 47,000 निवड नफा 40 लाख. हो त्यांनी 40,000 हा 40 लाख दिसत आहे. फंड आहे ना हा तुम्ही वर्गणी म्हणून जो अजूनपर्यंत गेल्या वेळेस झाला 19-20 ला तो जो 47,000 झाला तर यंदा तो आपल्याला कमी नाही वाटत का. प्रोव्हिडंट फंडाची प्रोव्हिजन ठीक आहे. पुढच्या वेळी आपण वाढवून घ्या. होणार अंदाज आहे माहिती आहे पण करतानाच मग आपण प्रोव्हिजन 47,000 होतं तर यंदा 60,000 योग्य बरोबर आहे. हा आपलं अंदाजपत्रक होतं. तर मला विशेष आनंद होतोय की या कोविड काळामध्ये आपण 38 लाख रुपये प्रॉफिट आपण मिळवला. त्यामध्ये आपण छान प्रॉफिट मिळवलेला आहे. या सर्व संकटावर मात करून आपण चांगलं प्रॉफिट मिळवलेलं आहे. अजून काय शंका सुद्धा विचारा. मंजूर सभेचा विषय क्रमांक 7 संचालक मंडळ सदस्य व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती देणे. मी संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक प्रधान सर यांना विनंती करते की त्यांनी हा पुढे विषय मांडावा. संचालक व त्याचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाचा तपशील.
एक, व्यवस्थापन समिती सदस्यांना दिलेल्या कर्ज 48,88,238. व्यवस्थापन समिती सदस्यांना दिलेल्या कर्जाची वसुली एक कर्ज खाते अनियमित आहे फक्त, बाकी सगळी व्यवस्थित आहे. ब मध्ये व्यवस्थापन समितीच्या समितीच्या सदस्यांच्या नातेवाईकांना दिलेले जे कर्ज आहे ते 1,95,67,65. आता हा जो विषय आहे हा अत्यंत महत्वाचा आहे की व्यवस्थापन समिती म्हणजे संचालक आणि त्यांचे नातेवाईक यांना दिलेले जे कर्ज आहे ते 1,95,00,000 आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी कर्ज जे आहे जवळजवळ सगळीच कर्ज, असं कुठलं कर्ज नाही आहे की सगळी कर्ज जी आहे ती ही आमची मॉर्गेज कर्ज आहेत. त्यांना आपल्या याच्या रजिस्टर ऑफिसला जाऊन त्यांच्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज घेऊन दिले, जरी ते संचालकांचे नातेवाईक असले तरी त्यांची पण सगळी कर्ज ही मॉर्गेज कर्ज आहेत. त्याच्यातनं जी काय आता आमच्याकडे थकलेली कर्ज आहे त्यांची आमच्या हिशोबाने या मार्च, शक्यतो आम्ही मार्च पर्यंतच त्यांची वसुली करण्याच्या मागे आहोत. पण जरी नाही झाली तरी पुढच्या अहवाल सालामध्ये त्यातली मोठी जी 2 कर्ज आहेत ती आमची नील होणार, यासाठी आम्ही थोडीशी हमीपत्र आमच्याकडे त्या नातेवाईकांकडनं घेतलेलं आहे आणि त्यामुळे ती लवकरच त्यांच्या कडनं ती वसुली आमची होणार आहे. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या एका कर्जाची वसुली अनियमित आहे, म्हणजे ते एकच असं कर्ज आहे अनियमित, त्याची हमी आम्हाला त्या नातेवाईकांनी पण दिलेली आहे की बाबा ना लवकरच आम्ही पण प्रॉपर्टी विकण्याच्या मार्गे आहोत, नाही तर संस्थेला जर चांगलं गिऱ्हाईक असेल तर लवकर हे करा आणि आम्हाला त्यातून मोकळं करा. त्यामुळे येत्या काळात आम्ही लवकरच ते कर्ज मोकळं करतोय. अजून काय त्याच्यात शंका असेल तर सांगा. ओके. सभेचा विषय क्रमांक 8, सन 2018-19 चे सुधारित ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक व सुधारित शासकीय लेखा परीक्षण अहवालास वाचून मंजुरी देणे. मी संस्थेचे संचालक श्री मकरंद कर्णिक सर यांना विनंती करते की त्यांनी हा विषय सभेपुढे ठेवावा. हे 5 नंबर नाहीये, हे काय झालेलं आहे, गेल्या वर्षी सन 2018-19 मध्ये काही त्रुटी झाल्या होत्या, तर त्या आपण दुरुस्त करून घेतलेल्या आहेत. तर सन 2018-19 मध्ये नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकात 31/3/2019 रोजी केलेल्या मालमत्ता आकारण्यात येणाऱ्या घसाऱ्याच्या नोंदी चुकीच्या झाल्या होत्या. तर ज्या नोंदी नफा तोटा पत्रकात घसाऱ्याखाती नावे करायला पाहिजे होत्या त्या नजर चुकीने जमा बाजूला झालेल्या कारणाने नफा तोटा पत्रक आणि ताळेबंदात पत्रकात तफावत निर्माण झाली होती व संस्थेचा नफाही जास्त दिसून येत होता. घसारा जो नावे टाकायला पाहिजे होता तो जमा दिसत होता, बाजूला गेल्यामुळे नफा जास्ती दिसत होता. त्यात दुरुस्ती करून रक्कम रुपये घसारा खाती नावे करून त्या खाती जमा करून नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक दुरुस्त केलं. त्याप्रमाणे शासकीय लेखा परीक्षणाकडून सन 18-19 पुनर्लेखा परीक्षण करून घेण्यात आलं. परत एकदा आपण त्याचे आणि सन 2018-19 संस्थेचा नफा चुकीच्या नोंदीमुळे 39 लाख दिसत होता, 39,80,604 इतका दिसत होता. पण तो दुरुस्त केल्यानंतर 7,71,487 रुपयांनी कमी झाला आणि आपल्याला गेल्या वर्षी जो नफा खरोखर झालेला आहे तो 32,08,117 रुपये 10 पैसे. तर ही एक महत्वाची दुरुस्ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती या पुढच्या अहवालात आपण ती दुरुस्त करून घेऊ. पण या अहवालात सुद्धा आपण जे पत्रक दिले त्याच्यामध्ये 39 लाख असाच उल्लेख आहे. करून घेतले तर ते पण ते पुढच्या वेळी आपण करेक्ट करून कळवलेले. तर त्या चुकींच्या नोंदी कशा झाल्या होत्या त्याच्यामध्ये महत्वाची एक विषय झाला होता की इमारत निधीवरती घसारा काढण्यात आला होता पण त्या इमारतीच्या व्हॅल्यूवर काढायला पाहिजे होता. तर तो एक महत्वाचा फरक आला होता आणि त्यामुळे ह्या खूप मोठी 7 लाखासारखी मोठी अमाऊंट येते की घसारा जो ऍप्लिकेबल नव्हता तो दाखवला आणि त्यामुळे आपला नफा गेल्या वर्षी कमी झालेला आहे. तर हा जो आहे तो दुरुस्ती आहे पण त्यामुळे ती जी झालेली आहे ती आज मी हा सभेपुढे ठेवून आम्ही ती मंजुरीसाठी ठेवतो. मंजूर
सभेचा विषय क्रमांक 10 सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे मानधन निश्चित करणे. मी संस्थेच्या संचालिका सौ माधुरी मधुकर प्रधान यांना विनंती करते की त्यांनी हा विषय सभेपुढे ठेवावा. नमस्कार. विषय क्रमांक 10 सन 2020-2021 या आर्थिक वर्षाकरता वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व त्याचे मानधन निश्चित करणे. सन 2020-2021 या आर्थिक वर्षाकरता वैधानिक लेखा परीक्षक करणेबाबत संस्थेकडे खालील प्रमाणे 2 अर्ज आले आहेत. नंबर 1 MG टिळक सनदी लेखापाल पॅनल क्रमांक 12094. 2 प्रसन्न घट्टे व कंपनी. शासनाच्या आदेशानुसार संचालक मंडळाला दिलेल्या अधिकाराप्रमाणे दिनांक 24/12/2020 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरता वैधानिक लेखा परीक्षक म्हणून MG टिळक सनदी लेखापाल क्रमांक 12094 यांची निवड करण्यात आली आहे. धन्यवाद. सभेचा विषय क्रमांक 11 प्रशिक्षण, कर्ज, गुंतवणूक, वसुली इत्यादी तत्सम विषयाबाबतच्या वार्षिक धोरणांना मान्यता देणे. मी संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक प्रधान सर यांना विनंती करते की त्यांनी पुढे हा विषय सभेपुढे ठेवावा. तिन्ही तुमचेच आहेत. तिन्ही पण तुमचेच आहेत. विषय क्रमांक 11 आहे प्रशिक्षण. आपण गेल्या वर्षी पण आम्ही सांगितलं होतं की सर्व सभासदांना पण आम्ही प्रशिक्षण देऊ म्हणून, पण कोविडमध्ये हा योग आम्हाला काय आलेला नाहीये. पण या वर्षी आम्ही नक्कीच प्रशिक्षण सभासदांना नक्की देऊ. पण संचालकांचं जे प्रशिक्षण आहे ते बऱ्यापैकी आम्ही संचालकांना कोविडमध्ये महासंघाने आता जे घेतलं होतं त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचं आणि संचालकांचं असं प्रशिक्षण आत्ताच झालेलं आहे. पण आता आम्ही मोठ्या प्रमाणात करायचा विचार केला होता, पण पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. ते जर हे झालं तर आपण लवकरच प्रशिक्षणाचा कार्यक्रम करणार आहोत. कर्जासाठी ज्या आपण कर्ज वाढीसाठी आपण काही वेगळ्या स्कीम केल्या होत्या की कर्मचारी जे असतात त्यांना हमीपत्राप्रमाणे कर्ज देणे, हमीपत्रावरती कर्ज देणे. आपल्याला चांगला त्याला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर आपण आणखीन एक स्कीम केली होती इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती, मोबाईल किंवा लॅपटॉप यासाठी आपण आता एक स्कीम केली होती गेल्या याच्यामध्ये. त्याला पण चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे आणि ती पण कर्जाची स्कीम आपली चांगली झालेली आहे. अशा नवीन कर्जा स्कीम जर आपल्या सभासदांच्या कोणाच्याकडे असतील तर त्यांनी आम्हाला सुचवाव्या, आम्ही त्या अंमलात आणू. वाहनांसाठी कर्ज देतो, चालूच आहे. वाहनांचं आरटीओची जी फी आहे ती काय भरपूर आहे. आरटीओ काय करतो, आरटीओ ला आपल्याला पैसे भरायला लागतात. आरटीओ कडे मेंबरशिप घ्यायला लागते संस्थेची, प्रत्येक वर्षाला दरवर्षी रिन्युअल करायचं. आरटीओ कडनं आपलं नाव सोडून घेतो. त्या एखाद्याने वाहन घेतलं तर त्याच्यावर त्याचं आणि आपलं नाव घेतो आणि हे आपलं नाव चढवण्याकरता संस्थेचं नाव चढवण्याकरता आरटीओ कडे एक वेगळा नियम आहे की तुम्ही आम्हाला एवढे पैसे संस्थेने दर महिन्याला वर्षाला द्यायला पाहिजे. मग ते आपल्याला फीजचा हिशोब केला तर तो जास्त पडतो. त्याची ती त्या वर्षामध्ये तुम्ही कर्ज वाटप नाही तेवढे झालं आणि तुम्ही एक प्रकरण. आता काय झालेलं आहे, आपण आत्ताच एक गेल्या महिन्यामध्ये 15 दिवसापूर्वीच आपण एकाला वाहन तारण कर्ज दिलं, पण त्याला सांगितलं काय बघ तुझे ते फुकटचे पैसे तिकडे जातील. तू एक 99,000ची का नाही 90,000ची ते गाडी घेत होता, तर त्याला सांगितलं तू तसं घेण्यापेक्षा तुझे पैसे वाचतील. सारखाच आहे काय, त्याला काय झालं, तू मध्यम मुदत मध्ये कर्ज घे आणि तू गाडी घे. मग त्याला आम्ही मध्यम मुदत कर्ज देतो. मग आपण आपल्याकडे नाही म्हटलं तरी 2-3 गाड्या घेतलेल्या आहेत, त्यांना मध्यम मुदत कर्जामध्ये बसवल्यात आणि त्यांना गाडीसाठी पैसे दिले. काय गाडीसाठी आपल्याकडे कर्ज देतो आपण. आणि 2 व्हीलर साठी वेगळे पैसे भरायचे, 4 व्हीलर साठी वेगळे पैसे भरायचे अशी त्यांची डिमांड. आता गुंतवणुकीचा जो विषय आहे तो आपण आपल्या या ज्या मगाशी मी बँका ज्या काय वाचल्या त्यामध्ये आपण करतो.
तुम्ही सांगितल्या किशोर प्रधानांनी सूचना केल्याप्रमाणे आपली अर्बन बँकेतली जी गुंतवणूक आहे ती गेल्या वर्षीपेक्षा आता आपण ती थोडी थोडी कमी करत घेतलेली आणि इतर बँकांमध्ये ती गुंतवणूक आपण बुडलं जास्त एका लादात तर तर त्यामुळे आपण ती नाही नाही ती आपण दुसऱ्या बँकांमध्ये हल्ली गुंतवणूक जास्त करतोय. वसुलीच्या बाबत आपण आपली वसुली ही खरोखरीच मी म्हणेन वाखाणण्यासारखीच आहे. देवेंद्र पतसंस्थेची जी वसुली आहे ती आपले कर्मचारी पण चांगल्या प्रकारे वसुली करत असतात. दर रोजच्या रोज त्यांना फोन करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचतात. एक फक्त माझ्या हिशोबाने आता आपल्याकडे 2 ते 3च असे कर्जदार आहेत की त्यांच्यावर आता आपण कारवाई करून त्यांची वसुली करणार आहोत. आता काय त्यांची मी इथे नावं नाही घेत. एक आत्ताच गेल्या वर्षीच त्यांना आपण लोन दिली होती, पण ते काय सांगतात कोविडमुळे ते आमचे पैसे थकलेत वगैरे वगैरे. जरी असले तरी आम्ही त्यांना काय सांगितलं तुम्ही कोविडचे पैसे थकलेले आहेत ना ते देऊ नका ना 3 महिन्याचे, पण तुमचे अगोदरचे आणि आत्ताचे हे द्या आणि तुम्ही रेग्युलर या. पण ते काय तेवढे की त्यांच्याकडे आपण जरी आमचे वसुली अधिकारी जातात पिगमीवाले जात आहेत पण त्यांच्याकडनं पाहिजे तशी काय वसुली आपल्याला होत नाहीये. त्यामुळे त्यांच्यावरती 101 ची कारवाई केलेली आहे आणि काहींवरती आपण 92 ची कारवाई पण केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या केसेस चालू झालेल्या आहेत. काय अशा प्रकारे हे आपण प्रशिक्षण वगैरे या पद्धतीने आपण आपलं काम चालू आहे. अजून काय त्याच्यात असेल तर शंका कोणाची असेल तर विचारा. काय म्हणजे रिटर्न देईल अशी गुंतवणूक जर असेल तर आपण करू शकतो ना. अजून कशात हो सुचवावी आम्हाला. जास्त गुंतवणूक फक्त ती पण तशीच सेफ पाहिजे. सेफ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी शासनाच्या काही आहे की आम्हाला ठीक आहे. आपण नॅशनल काय आहे? बँकेमध्ये पैसे ठेवू शकत नाही. ठेवायला परवानगी आहे पण पण तिथे आपल्याला व्याज दर कमी आहे. 6%, 4%, 2% वगैरे असे आहे. आपण जे कॉर्पोरेटिव्ह बँकेमध्ये आपण अवर्गच्या बँकामध्ये ठेवलंय. माझे कसं म्हणजे डोक्यात असं आलं की जर आपल्याला थोडी रिस्क आहे त्याच्यात. थोडी रिस्क आहे शेअर्स मध्ये नाही, शेअर्स मध्ये कंपन्यांमध्ये नाही पतसंस्थांना नाही पतसंस्थांना शेअर्सला परवानगी नाही. पतसंस्थांना शेअर्सना परवानगी नाही. काय फक्त ती अर्बन कोऑपरेटिव्ह आहे आणि त्याही पण आता जवळजवळ झाली बंद केली आहे. तिथे पण लॉस मध्ये गेल्या. अर्बन बँका पण शेअर्स मध्ये पैसे गुंतवून लॉस मध्ये गेल्या. त्याच्यासाठी एक स्पेशल डिपार्टमेंट त्या बँकेला नेमायला लागतो. रोजच्या रोज रोजच्या रोज त्याच्यावर केंद्रित करायला लागतो. आपल्या सभासदांमधून नेमून जो नॉलेजेबल आहे. आता उदाहरणार्थ दिघेच आहे की आपल्या नॉलेज किडे ते असे लोकांना जर एकत्र करून रोज हँडल त्याला त्या शेअर्स मध्ये पैसे ठेवा गुंतवणूक करा आपल्याला परवानगी नाही. मागील लगतच्या वर्षाच्या लेखा परीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे. ऑडिटरने आपल्याला काही दोष काढलेले आहेत. आपण कितीही जरी काम चांगलं केलं तरी कुठे ना कुठेतरी ऑडिटर त्याचे दोष काढतच असतात. त्याप्रमाणे आपल्याकडे 2 प्रकारचं ऑडिट होतं. एक इंटरनल ऑडिट होतं आणि नंतर शासकीय ऑडिट होतं गव्हर्नमेंटचं सीए कडनं. तर इंटरनल ऑडिटरनी काढून देखील नंतर शासकीय जे येतात सीए त्यांच्याकडनं जे ऑडिट होतं त्यातून ते दोष काढतात. तर त्याच्यामध्ये काय फार मोठे असे दोष नाही आहेत. त्याच्यात एक काय आहे त्यांचं म्हणणं काय तुम्ही रोख रक्कम घ्यायची नाही. आता हे आम्ही ग्राहकांना जर सांगायला गेलो की तुम्ही आणून आमच्याकडे डिपॉझिट रोख देऊ नका तर नाही चेकने काय आम्ही देणार नाही. आम्ही तरी देखील त्याच्यात सुधारणा करत घेतो. आता अगदी काल आम्ही बंद करता पण एकाने 5 लाख आणून कॅशच दिली. आता डिपॉझिट पण सोडता येत नाही असं काही होत नाही. त्यामुळे ह्या ज्या आहेत ह्या आम्हाला जी अडचण आहे ती सगळ्या संस्थांना अडचणी आहे. त्यातनं पण आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. त्यातून जो व्हाईट पेमेंट सगळं व्यवहार करतोय तो आपल्याला चेक देतो. दुसरी गोष्ट असं जर असेल तर ते नॅशनलाइज बँकांकडे जातील. दुसरी गोष्ट कसं आपण लोन घेतलं की तेव्हा पण ते सांगतात आम्हाला तुम्ही कॅश द्या. ते काय आपल्याला देता येत ना मग त्यांना चेक. तरी आपण काय सांगतो आता म्हणून अजून एक सुविधा केली बाबा इथून लोनचा चेक घ्या आणि खाली जाऊन पैसे घ्या एनकेजीएस मध्ये किंवा अर्बनला जा जवळच्या 2 बँका घेतल्या तरी देखील लोकांना कॅश द्या. मग आम्ही त्यांना काय करतो बाबा आम्ही कॅश द्या आम्ही तुमच्या सेव्हिंगला ट्रान्सफर करू. मग सेव्हिंग मधनं तुम्ही कशी पण तुम्ही काढा. काही असे त्यांनी बारीक सारीक दोष आहेत त्याच्या आपण बरेचसे जे दोष होते ते केले
त्याच्यात जो मगाशी आपल्या संचालक मकरंद कर्णिक यांनी जो नफामध्ये ज्याला मोठा दोष होता, सगळ्यात मोठा दोष जो होता तो होता की एंट्र्या चुकीच्या झाल्या होत्या, त्यामुळे त्याला आपण पुन्हा ऑडिट करून घेतलं ऑडिटरकडनं आणि त्याची दोष दुरुस्ती करून घेतलेली आहे आणि त्याचे जे काय आहे ते दोन्ही डिपार्टमेंटला आपण तशी पत्रव्यवहार केली आहे, दोष दुरुस्ती अहवाल त्यांना सादर केलेला आहे. असे फार काय मोठे दोष नाही आहेत, कुठेतरी एखादा रेव्हन्यू स्टॅम्प लावाचा राहिला, सही राहिलेली आहे वगैरे, असे बारीक सारीक आहेत. आणि त्यांनी जे दोष काढलेले आहेत त्यांच्या लगेचच आम्ही पूर्तता केलेली आहे. त्या लोकांना बोलून बाबा ही तुझी इथे सही राहिलेली आहे वगैरे करून त्यांच्या पूर्तता आम्ही इथे केली आहे. आता एखादा पॅन कार्ड द्यायला दरावेन देतो, हो आता इतका धावत येतो, घोड्यावर येतो, मला आत्ताच्या आत्ता पाहिजे, मी तुम्हाला मग दरावेन पेपर आणून देतो आणि तो परत काय येत नाही. मग शेवट त्याच्या घरी आपल्याला जायला लागतो, फोन करून पण येत नाही. मग तो दोष जो असतो तो इथे निघतो आणि मग ती पूर्तता आत्ता आम्हाला काही करायला लागतात. पण आता आपण त्याच्यात सुधारणा करून बरेचसे दोष बाहेर काढलेले असतात. माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे. आयत्या वेळच्या विषयामध्ये कोणाचं काय नवीन सूचना वगैरे काय असतील तर सुचवाव्या. काय सूचना कोणाच्या नाही? काय नाही? उपस्थित कोणाची आता इथे सूचना नसल्यामुळे उपस्थित सर्व जे सभासद ठेवीदार आहेत, तसेच ऑनलाईन जे सर्व आपले सभासद ठेवीदार आता आपली सभा पाहत आहेत, त्या सर्वांचे मी अध्यक्ष या नात्याने आभार मानतो. आणि आज आपण सर्व इथे आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आता आपल्या या लिंक वरती 40 ते 50 लोकांनी ही लिंक आपली ओपन करून हा कार्यक्रम बघतायत, असं आता मला त्यांच्याकडनं सूचना आलेली आहे. त्या सर्वांचे मी इथे आभार मानतो आणि ही आपली सभा संपली असे जाहीर करतो. तसेच आता दादानी मंगेश राऊत यांनी जी आता आपल्याला ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यांचे पण मी आज आपल्या संस्थेतर्फे आभार मानतो. तसेच कर्मचारी पण 4 दिवस मेहनत घेऊन ही सभा यशस्वी करण्यात जी काही मेहनत घेतली त्या सर्व कर्मचाऱ्यांचे पण आभार मानतो आणि सभा संपली असे जाहीर करतो.